नमस्कार, गौरी स्पेशल डेकोरेशन या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। गौरी गणपती स्पेशल डेकोरेशन यामध्ये आपण घरामध्ये अगदी कमीत कमी साहित्यामध्ये अनेक प्रकारचे गौरी डेकोरेशन किंवा मग थीम बनवू शकतो। तर त्यातील आज आपण 15 ते 20 प्रकारच्या गौरीचं डेकोरेशन पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे गौराईची मंगळागौरीची पूजा किंवा मग शिवलीलामृत किंवा महादेवाची जी पूजा असते, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी देखावा सादर करू शकतो। आता आपण दुसरा देखावा पाहणार आहोत तो म्हणजे रुबाबदार चौरंगावरती बसलेली गौराई। तर अशा पद्धतीचा देखावा सुद्धा आपण सादर करू शकतो। तर ती चौरंगावरती किंवा पाटावरती किंवा आपण खाली सुद्धा दाखवू शकतो। तर आता आपण तिसरा देखावा पाहूयात। तर ही शिलाई मशीन वरती शिवणकाम करणारी गौराई आहे। हा आपला अतिशय सुंदर असा तिसरा देखावा आपण सादर करू शकतो। आता आपण चौथा देखावा पाहूयात तो म्हणजे दळण दळते वेळेस किंवा मग दळण करते वेळेस आपण अशा पद्धतीचा अतिशय सुंदर असा बसलेल्या गौराईचा देखावा सादर करू शकतो। तर यातील आजचा पाचवा देखावा आहे तो म्हणजे धनलक्ष्मी स्वरूपामधील उभी असलेली किंवा मग बसलेली गौराई तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता। तर ही धनलक्ष्मी स्वरूपातील लक्ष्मी सुद्धा खूपच सुंदर दिसते। तर आता आपण पाहूयात सहावा देखावा तो म्हणजे ही चौरंगावरती बसलेली गौराई आहे, पण ती धन स्वरूपात आहे। या ठिकाणी आपण कॉइन्स सुद्धा वापरू शकतो। तर सातवा देखावा आहे तो म्हणजे बसलेली गौराई आहे आणि ती तुळशीला पाणी घालत आहे। तर तुम्ही या ठिकाणी तुळशीची पूजा करते वेळेस किंवा मग कुठल्याही झाडाला पाणी घालते वेळेस या ठिकाणी अशा पद्धतीने हा देखावा सादर करू शकतो। तर अशा पद्धतीची बसलेली किंवा मग उठलेली गौराई आपण या ठिकाणी दाखवू शकतो। हा देखावा सुद्धा पाहण्यासाठी खूपच सुंदर दिसतो आणि अशा पद्धतीची तुळशीला पाणी घातलेली गौराई आपण या ठिकाणी सादर केलेली आहे। तर या पुढील आपला जो देखावा आहे तो आठव्या स्वरूपाचा देखावा आहे तो म्हणजे जन्माष्टमी साजरी करणारी गौराई। तर अशा पद्धतीची बसलेली गौराई आपण चौरंगावरती बसलेली आहे आणि ही जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्ण अष्टमीचा पाळणा घालते वेळेस आपण या ठिकाणी ही अतिशय रुबाबामध्ये बसलेली गौराई सादर केलेली आहे। तर हा देखावा सुद्धा खूपच सुंदर दिसतो। अशा पद्धतीचा देखावा आपण नक्कीच सादर करू शकतो। तर यातील आपला नववा देखावा आहे तो म्हणजे वटसावित्रीची पूजा करते वेळेसचा देखावा। तर या ठिकाणी आपली जी गौराई आहे ती चौरंगावरती बसलेली आहे आणि ती वटसावित्रीची पूजा करत आहे आणि वडाला धागा बांधते वेळेस ही गौराई आपण सादर केलेली आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही उभा टाकलेली सुद्धा गौराई सादर करू शकता। हा देखावा पाहण्यासाठी सुद्धा खूपच सुंदर दिसतो। तर अशा पद्धतीची गौराई सुद्धा आपण नक्कीच ट्राय करू शकतो। तर आता आपला 10वा देखावा आहे तो म्हणजे बसलेलीच गौराई आहे, पण ती पूजा करते वेळेस आहे। तर हा स्वामी समर्थांचा देखावा सादर केलेला आहे। आपण जो मागचा देखावा पाहिला होता तर तो मंगळागौरीची पूजा करते वेळेसचा होता आणि अशा पद्धतीने आपण स्वामी समर्थाचं सारामृत वाचते वेळेस हा देखावा आपण दाखवू शकतो। तर या ठिकाणी आपण स्वामी समर्थाची मूर्तीची स्थापना करून सारामृत पुस्तक अवश्य हातामध्ये देऊ शकतो। यापुढील आपला 11वा देखावा आहे। तर बसलेली गौराई आहे आणि ती ताक घुसळते वेळेस किंवा मग ताक करते वेळेस आपण या ठिकाणी सादर केलेला आहे। तर अशा पद्धतीची ताक करते वेळेस सुद्धा आपण गौराई सादर करू शकतो। तर ही अशा पद्धतीची ताक करणारी गौराई सुद्धा अतिशय सुंदर दिसते। तर तुम्ही या शेजारी बाळकृष्णाची मूर्ती किंवा मग लोणी खाते वेळेस आपण हा देखावा सुद्धा सादर करू शकतो। तर यापुढील आपला 12वा देखावा आहे तो म्हणजे गौराई मसाला वाटते वेळेस आपण या ठिकाणी दाखवलेली आहे। तर तुम्ही मसाला वाटते वेळेस पाटावर, वट्यावर किंवा खलबत्त्यावरती दाखवू शकता। हा देखावा सुद्धा दिसण्यासाठी खूपच सुंदर दिसतो। नंतरचा आपला 13व्या प्रकारचा देखावा आहे तो म्हणजे गौराईचं रक्षाबंधन हा देखावा आपण सादर करू शकतो।
तर हा देखावा सुद्धा पाहण्यासाठी खूपच सुंदर दिसतो। रक्षाबंधन किंवा आपला जन्माष्टमी अशा आपल्या दैनंदिन सणाविषयी आपण अशा प्रकारचे देखावे नक्कीच सादर करू शकतो। तर यापुढील आपला 14व्या प्रकारचा देखावा आहे, म्हणजेच चौरंगावरती मांडीवरती पाय ठेवून बसलेली, अतिशय रुबाबामध्ये बसलेली ही फेटा घालून गौराई अतिशय सुंदर दिसते। तर अशा पद्धतीचा देखावा सुद्धा तुम्ही या ठिकाणी ट्राय करू शकता। यानंतर आपला पुढील प्रकारचा म्हणजे 14व्या प्रकारचा जो देखावा आहे, तर लॅपटॉपवरती काम करणारी गौराई आपण लहान बाळासोबत दाखविलेली आहे। तर हा देखावा सुद्धा पाहण्यासाठी खूपच सुंदर दिसतो। तर अशा पद्धतीचा सुद्धा देखावा तुम्ही ट्राय करू शकता। यानंतर आपला पुढील प्रकारचा 15वा देखावा आहे, तो म्हणजे आशीर्वाद देणारी उभा टाकलेली गौराई आपण या ठिकाणी दाखविलेली आहे। तर आशीर्वाद देणारी गौराई सुद्धा खूपच सुंदर दिसते किंवा मग हातामध्ये हळदी कुंकू तुम्ही देऊ शकता। यानंतरचा आपला 16वा प्रकारचा देखावा आहे, तो म्हणजे गौराई या ठिकाणी भाजी चिरत आहे। तर अशा पद्धतीचा आपण देखावा सादर करू शकतो। अशाच नवनवीन डेकोरेशन आयडियासाठी आपल्या चॅनलवरती नक्कीच भेट द्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।